नमस्कार मित्र. कोर्टाच्या दोन्ही बाजू मांडल्या गेल्या होत्या 11 जुलैला. पण आज एक आठवडा होत आलाय तरी पण कोर्टाने अद्याप काहीही निर्णय दिलेला नाही. याच्यामध्ये कशासाठी थांबलाय, काय चालू आहे, काही अपडेट नाही कोणाकडे. वेबसाईटच्या पोर्टलवर आरटीच्या पाहिलं तर फक्त एक लिहून येतंय की हा कोर्टाचा जो काही मध्ये मॅटर आहे त्याच्यामुळे हे सुनावणी नंतरच जे काही निर्णय होईल. सध्या तरी असं दिसतंय की सगळीच जण थांबलेली आहेत. कुठे काहीच ऍक्शन होताना तर दिसत नाही आणि सगळ्यात मोठं नुकसान विद्यार्थ्यांचं होतंय. तर ते हे जे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय याला कोण जबाबदार आहे? याची कोणी जबाबदारी घेणार आहे का? कारण ही मुलं जी आहेत आरटी च्या आशेवरती जे बसलेले आहेत की आज निकाल येईल, उद्या निकाल येईल, त्याच्यासाठी बरेचसे विद्यार्थी शाळेत देखील जात नाहीये. ते अजूनही हे आस लावून बसलेत की कोर्ट आपल्या बाजूने निकाल देईल आणि आपलं ऍडमिशन लवकर होईल. पण सध्या तरी कुठल्याच बाजूने काय, हे तर खरं तर प्रकरण फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजे होते, कारण हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. पण सध्या तरी असं काही होताना दिसत नाही. तारीख पे तारीखचाही प्रकार झाला, त्यातूनही लोक बाहेर आली. पण आता असं वाटत होतं की कुठेतरी आता ही शेवटची सुनावणी आहे, शेवटची सुनावणी. पण सुनावणीला आधीच दोन्ही बाजूंना दोन्हीही जे शाळेकडची जे हे होती पिटिशन आणि आपलं जे होतं जे आपल्या आरटीच्या बाजूनी होतं त्यांच्या बाजूनी दोन्हीकडचे हे ऐकून घेतलेले आहेत कोर्टाने. पण त्याच्यावर निकाल का रोखून ठेवलाय याचं कोणालाही समजत नाही. निकाल हा खरं तर 11 तारखेला दिला असता तर फार बरं झालं असतं. पण ह्याच्या पुढे कुठली तारीख आहे, काय आहे, कधी निकाल जाहीर होणार आहे, काहीच अपडेट नाही. हे म्हणजे काय चाललंय हे खरं तर कोणालाच कळत नाहीये. याच्यावरती कामुळे हे दिवस काढायची कामं चालू आहेत, याच्यामधून काय नेमकं न डेट देण्याचं कारण काय हे कोणालाच समजत नाही. आणि खरं तर हे फारच दुर्दैवी आहे. म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत हे घरी बसून आहेत. हे घरी बसून ह्या आशेवर बसलेत की आज निकाल येईल, उद्या निकाल येईल. पण निकाल म्हणजे हा न्याय व्यवस्थेवरती सर्वच भारतीयांचा फार विश्वास आहे. खरं तर हे जेवढ्यात लवकरात होईल तेवढं लवकर निर्णय देऊन, आणि हा निर्णय फारच महत्वाचा आहे कारण ह्याच्यावर फार मुलांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे मला वाटतं की लवकरात लवकर कोर्टाने निकाल दिला, कारण आता पालकांचे पेशन्स फार संपलेले आहेत आणि पालकांना खरं तर फारच म्हणजे असं झालंय की आता हे कोणासमोर मांडावं किंवा आपली बाजू कोण ऐकणार असं पालकांना वाटतंय की हे सांगायचं तरी दुःख कोणाला किंवा कोण आपल्या दुःख ऐकून घेईल. त्यामुळे मला तरी वाटतंय की याचा निकाल लवकरात लवकर जाहीर होऊन पॉझिटिव्हली पालकांच्या साईडने हा निकाल, विद्यार्थ्यांच्या साईडने हा निकाल लागला पाहिजे, गरिबांच्या साईडने हा निकाल लागला पाहिजे. कारण एकीकडून सरकार नवीन योजना आणतंय, कोणाला 10,000 रुपये देते, कोणाला 1,500 रुपये देते. पण जे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज आहे, जे पुढे जाऊन भारताचं भवितव्य ठरणार आहे, त्या लोकांनाच जर शिक्षण नाही भेटलं तर ह्या योजनांचा काय उपयोग आहे? खरं शिक्षण हे भक्कम पाहिजे तर ह्या योजनांचीही गरज पडणार नाही भविष्यात. तर मला वाटतं पॉझिटिव्हनी हा निकाल लवकरच लागला पाहिजे अशी आशा करू. धन्यवाद. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण जी पण माहिती कळेल सर्वात पहिले ही माहिती तुमच्याकडे पोहोचू आणि तुम्हाला ऑटोमॅटिक मोबाईलवरती तुमचं नोटिफिकेशन येईल. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.